क्षेत्ररक्षक आहे, परंतु झेल मात्र सुटल्या गेला. ज्या दिशेने पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे त्याच दिशेने फटका खेळला गेला होता. एस क्लबच्या बाउंड्रीज दूरवर बाउंड्रीज आहे. इथे ग्राउंड क्लिअर करावं लागेल म्हणजे मोठा षटकार खेचावा लागेल, परंतु इथे संधी होती रांजणगाव संघासाठी विकीला परतवण्याची, परंतु झेल मात्र सुटल्या गेला. या षटकात जर आपण बघितलं तर रांजणगावच्या विरोधात गोष्टी होत आहे. अजून एक नो बॉल, अजून एक नो बॉल. काय षटक घडतंय इथे. बाळू हिवाळे एक मोठं नाव आहे छत्रपती संभाजीनगर क्रिकेट मधील, पण तो त्याच्या माध्यमातून इथे नो बॉल केल्या जात आहे. इथं मात्र फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाही फलंदाज योगेश, परंतु षटक बघा काय लांब लचक षटक होत आहे. गती परिवर्तन या चेंडूवर दिसून आलं आणि हलक्या हाताने या चेंडूला खेळूनही काढलाय. डॉट बॉल. आतापर्यंत 9 चेंडू बाळूने या षटकात केले आणि अजूनही 2 चेंडू यायचे शिल्लक आहे. त्यावेळेसही अडचण वाटली, परंतु यावेळेस स्वतःला थांबवलं चेंडू करण्यापासून. एक धाव मिळते. आता शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. 12 धावा धावफलकावर लागल्या. बॅटची कडा घेत चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेलाय. ओव्हर थ्रो इथे झालाय. धाव घेतल्या जाईल का या ओव्हर थ्रोवर? आणि यस, अजून एक धाव पूर्ण झाली आहे. 2 धावा शेवटच्या चेंडूवर निघाल्या आणि सरते शेवटी एक लांब लचक षटक येथे संपतंय. 14 धावा या षटकामध्ये आल्या. या षटकामध्ये तब्बल 11 चेंडू आपण बघितले. जवळपास 2 षटकांची गोलंदाजी एकाच षटकात झाली आहे. 14 धावा धाव फलकावर आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज. आखो टप्प्याचा चेंडू आहे आणि यावर कडक प्रहार. चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. जबरदस्त हिट अण्णाच्या बॅट मधून. त्यामुळे संधी होती हात मोकळे करण्याची. डाऊन द लेग चेंडू होता. आखो टप्प्याचा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार मात्र योगेशच्या माध्यमातून घेण्यात आला. चेंडूला सीमेरेषेपार पाठवलंय षटकारासाठी आणि या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 20च्या धावसंख्येवर. 20 विदाउट लॉस.
हा तोच. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. ओ, इथं पुन्हा ऍक्शन रिप्ले बघायला मिळाला असता जर संपर्क झाला असता तर. नाराज नक्कीच आहे योगेश, कारण यावेळेस ही संधी होती. त्याच दिशेने फटका खेळण्याचाही प्रयत्न केला गेला. ते क्षेत्ररक्षणात बदल होतोय. बाळू हिवाळे जो मिडापच्या स्थानावर होता आता यष्टीरक्षक म्हणून त्यांच्या मागे जाऊन उभा राहिलाय, कारण कर्णधार आहे, नक्कीच गाईड करेल गोलंदाजाला की कशा पद्धतीने गोलंदाजी झाली पाहिजेत. 20 धावांवर धावफलक आहे. इथं संपर्क झाला, चेंडू मात्र त्याच दिशेने आणावा लागेल पुन्हा एकदा. अजून एक षटकार येतोय योगेशच्या बॅटमधून. वेगाने वारे मैदानाच्या आत वाहत आहेत, तर एक वारं मैदानातही सध्या असं आहे योगेश अण्णाच्या स्वरूपात. जबरदस्त हे वादळ मैदानात घोंगावतंय. 2 षटकार योगेश अण्णाच्या बॅटमधून आले. लोअर फुल टॉस, याला ही शिक्षा मिळेल. फुल टोल वसूल केला जाईल. चेंडू पुन्हा जातोय सीमारेषा पार. षटकार. आज जबरदस्त फलंदाजी योगेश अण्णाच्या माध्यमातून होते. या षटकातील षटकार क्रमांक 3. जर बॉल जवळ असेल तर थोडं बघून घ्या क्षेत्ररक्षक, कारण प्रत्येक वेळेस नवीन चेंडू देणं शक्य होणार नाही. आणि योगेश अण्णाच्या या फलंदाजीने आयोजक काही प्रमाणात खुश तर काही प्रमाणात नाराजही असतील, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी होते अशा फलंदाजीने सामना लवकर संपेल. 32 धावा धावफलकावर लागले. वळूया पुन्हा सामन्याकडे. इथं पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. चेंडू पुन्हा एकदा फरार. सीमारेषा पार. चौकार. काय जबरदस्त फलंदाजी होते, जी फलंदाजी पाहण्यासाठी कन्नडचे दर्शक उत्सुक होते. या स्पर्धेत विचारणा होत होती की योगेश अण्णाची मॅच कधी आहे, आणि मात्र या फलंदाजीने ते नक्कीच खुश असतील. इथं पुन्हा एकदा बॅट फिरवली होती, यावेळेस संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूने षटक संपतंय. संपणारं षटक होतं षटक नंबर 2, आणि 2 षटकानंतर 36 धावा धावफलकावर आहे. तर जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज.
मागच्या षटकामध्ये आपण बघितलं तब्बल 22 धावा वसूल करण्यात आल्या आणि त्यातील किती धावा धावून काढल्या? एकही नाही. धावण्याची गरजच पडली नाही. ओ दांडी गुल, यावेळेस विकीला परतावं लागेल. गोलंदाज बाळू गोलंदाजीसाठी आला. या षटकात चूक झाली नाही, ओव्हरस्टेपिंग झाली नाही, परंतु यष्ट्यांचाही वेध घेतला आणि विकीला तंबूचा रस्ता दाखवलाय. चांगली सुरुवात या षटकाची. आणि पहिला गडी बाद झाल्यानंतर मैदानात आगमन होतंय नवीन फलंदाजाचं. बिरजू भैया तरैयावाले, साई 11 तिसगाव. या संघाचा फलंदाज बिरजू भैया. एक छत्रपती संभाजीनगर मधील ग्रामीण क्रिकेट मधील विश्वकप ज्याला म्हणता येईल अशी तिसगावची स्पर्धा आयोजक यावेळेस या सामन्यामध्ये फलंदाजी. बॅकफुटला जात कट केलंय, जागा भेटलीये, चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. जबरदस्त सुरुवात बिरजू भैयाच्या बाट मधून येतोय, लेट कटच्या माध्यमातून एक चौकार. यावेळेस गोलंदाजाच्या गतीचा उपयोग केला आणि चेंडूला सीमारेषा पार पाठवलंय. अशा फटक्यांनी नक्कीच आयोजक समाधानी राहतील. चेंडूही हरवणार नाही, धावाही वेगाने निघतील. 40 धावा धाव फलकावर लागले. एक 19 धावांची गरज असेल. यानंतरचा सामना होईल आधीचा हरलेला संघ आणि या सामन्यातील हरलेला संघ. फुल टॉस. यावेळेसही चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. एक षटकार एक चौकार कन्फर्म करा. कार जबरदस्त हिट, जबरदस्त हिट. पहिल्या चेंडूवर चौकार तर या चेंडूवर षटकार. आतिषबाजी ही होते मैदानाच्या बाहेर. अजून एक, अजून एक. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चेंडू आणावा लागेल मैदानाच्या बाहेरून. चौकार येतोय. काय जबरदस्त फलंदाजी राहिली आहे बिरजू भैया. जबरदस्त फलंदाजी आणि या चौकाराने 50 धावा ही पूर्ण झाल्या. फक्त 16 चेंडूंमध्ये या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत तिसगाव साई 11 तिसगाव संघाच्या. तर वेगाने हा सामना संपवण्याच्या तयारीत मात्र साई 11 तिसगावचा संघ आहे. तिरंगा ट्रॉफी या स्पर्धेतील हा शेवटचा गट आणि शेवटच्या गटात काय जबरदस्त सामने बघायला मिळत आहे. पहिला सामना आपण बघितला, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना. इथं पुन्हा एकदा जोरदार फटका. यावेळेस कव्हरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षण झालं, 2 धाव्यांवर समाधानी राहावं लागेल. परंतु क्षेत्ररक्षक मात्र समाधानी नाहीयेत 2 धावा देऊन. ओव्हर थ्रो केला आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव बहाल केली. एकंदरीत 3 धावा या चेंडूवर मिळाल्या. व्हाईट बॉल. जिंकण्यासाठी लागणारी संख्या 5 आणि त्यातील 4 धावा आता निघाल्या. स्कोर्स लेवल नाव 58 धावांवर साई 11 तिसगावचाही संघ जाऊन पोहोचलाय. एका धावेची गरज असेल. सामन्यातील औपचारिकता शिल्लक. यानंतरचा सामना होईल आता आपण डिक्लेअर करू शकतो. रांजणगाव वर्सेस भगवे वादळ पिशोर.
अजून एक चौकार यावेळेस बिरजू भैयाच्या बॅट मधून येतोय आणि या चौकाराने सामना मात्र जिंकला जातोय साई 11 तिसगाव. चला रांजणगावचे कर्णधार टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. भगवे वादळ